आपण दर दिवशीच्या जीवनामध्ये अनेकदा हॉटेलमध्ये जेवण करायला जातो. पण जे जेवण आपण करतोय ते खरंच दर्जेदार आहे का, स्वच्छ आहे का, आणि महत्त्वाचं म्हणजे भेसळयुक्त नाही आहे ना, याची खात्री असली पाहिजे. आता तीच खात्री करायला आपण बीडमधल्या काही हॉटेल्समध्ये भेट देतोय. सध्या आपण आहेत अन्विता हॉटेलमध्ये. पाहूया इथली काय अवस्था आहे, रूल फॉलो होत आहेत का, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत का, बघूया. आपल्यासोबत आहेत रुपेश शेट्टी, हॉटेलचे ओनर आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधतोय. आत्ताच अन्न आणि औषध प्रशासनानं अनेक नियम दिलेले आहेत. पहिला प्रश्न आहे की या नियमांबद्दल काय वाटतंय? हे नियम घातले ते योग्य आहे, अयोग्य आहे? योग्य आहे. नियम करायला ते सगळं हॉटेलवाला तेच करायला पाहिजे. सगळ्यांना माहिती नव्हतं. कसं आहे, आपला मराठी थोडं वीक आहे, त्याच्यामुळे काय हरकत नाही. काय हाँ, सब लोग ये सब करना चाहिए. क्लीनिंग वगैरह सब रहना चाहिए कि ये होटल लाइन में कैसा करना बिजनेस, कैसा नहीं करना, मसाला ऑफरना, उसका बिल वगैरह रखना. ये मुंडे साहब ने सबको सिखा दिया कि होटल लाइन कैसे चलाना चाहिए. माझा पुढचा प्रश्न आहे की पहिल्यात आणि आत्यात बराच फरक झाला आहे. तुकाराम मुंडे साहेबांनी घेतल्यानंतर निर्णय, तर तुमच्या हॉटेलवर, व्यवसायावर काय परिणाम पडला आहे? काही पहिलं समजा थोडासा कमी खर्च होत होता, आता वाढला, असं काही झालं आहे का? हाँ, खर्चा थोड़ा सा बढ़ गया है. अपना जो भी कर रहा है थोड़ा सा खर्चा बढ़ गया है. लेकिन कसं काय वाढलं, थोडंसं एक्सप्लेन करा. हाँ, ये जो मसाला जो बना रहे हैं हम, पहले हम थोड़ा सा मार्केट से बाहर से लाते थे. अभी थोड़ा मुंडे साहब बोला मसाला वगैरह सब डुप्लीकेट आ रहा है मार्केट में, तो हम खुद बनाने के लिए चालू किया. तो ये खुद बनाने का वजह से इधर खर्चा थोड़ा सा बढ़ जाता है. और दूसरी बात बोले तो अपना पनीर हो गया. पनीर थोड़ा सा पहले बाहर से आता था, भले अपना अच्छा पनीर ही आता था, क्योंकि अपना अन्ना बेसल का जो ग्रुप है अपना आज के चेक कर चुका है, तो पनीर अच्छा था. फिर भी ये डाउट है कि हम खुद बनाए तो उससे अच्छा मिलेगा कस्टमर का और अच्छा सेवा दे सके हम. इसका वजह से पनीर वगैरह सब हम खुद बनाते हैं. मसाला वगैरह हम खुद बना रहे हैं अभी फ़िलहाल. इसके लिए हमको भी अच्छा लग रहा है ये सब करने के लिए कस्टमर को, ताकि कलर वगैरह रहने दो. पहले थोड़ा बहुत कलर भी यूज़ कर रहा था हम, अब वो सब नेचुरल कलर हम लोग ने ये करके चालू किया. बरं, पुढचा प्रश्न आहे माझा की आता तर म्हणजे ॲक्शन मोडवर आहेत तुकाराम मुंडे साहेब आहेत, परंतु आणखी एक प्रश्न महत्त्वाचा आहे की याच्या आधी रेग्युलर चेकिंग व्हायची का, ऑफिसर यायचे का? पहिल्यात आणि आता फरक आहे का, आणि जर आहे तर तो काय फरक आहे? आने का बाद जो है फ़र्क है. अभी अपना होटल में तो पहले ये 35-40 साल से अपना होटल का रिकॉर्ड है. हमको पता है कि कैसा किचन कैसा रखना चाहिए, क्या रखना चाहिए बोल के. तो साहब लोग भी इधर आके, हमको ज़्यादा इतना फ़र्क नहीं पड़ा. लेकिन दूसरा होटल वाले ने उधर जाके उनको कार्रवाई की, कैसा ऐसा करो आप लोग. डायरेक्ट अटैक कोई नहीं किया यहाँ पे, ऐसा करो. नेक्स्ट मीटिंग हुआ है अपना अन्ना बेसल का जो बीड जिला का कमिश्नर रहने दो, कोई भी रहने दो, अपना अन्विता होटल में ही ये सब बोल चुका है कि ऐसा करो. ये अच्छी बात है कि होटल वाला ये सब करना चाहिए सब लोग. आता जे त्या दिवशी मीटिंग झाली, मला वाटतं अन्विता हॉटेलमध्ये झालेली, खूप सारे इन्स्ट्रक्शन देण्यात आले आहेत, सगळ्यांनाच दिलेत, पण त्यापैकी महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन्स कोणते वाटतात? महत्वाची बोले तो एक अपना कलर और एक अपना पनीर. अभी अपना प्योर वेज रेस्टोरेंट है. प्योर वेज रेस्टोरेंट को तो मेन आता है पनीर में आता है पनीर का बेसड़ पनीर जो है मुंडे साहब का जो रेड हो चुका है, बाहर का जो पनीर का फैक्ट्री में रहने दो, किधर भी रहने दो, ये सब यूज़ नहीं होना चाहिए. और वेजिटेबल हो गया, वेजिटेबल फ्रेश कटिंग करके फ्रिज में रखना, फ्रिज में रखने के तरीका रहता है, वो सब तरीका हम लोग ये करके. तुम्ही म्हणालात की तुमच्या खिशावर थोडा भार पडलेला आहे हो. या नियमांनंतर, मग तो भार तुम्ही लोकांवर म्हणजे ग्राहकांवर टाकलाय का? अन्न जे तुम्ही पुरवताय किंवा फूड आयटम्स आहेत त्याचे भाव वाढलेत का? नाही वाढला, एवढाच रेट आहे. काय वाढलं नाही, 1 रुपया नाही वाढला. परवडणार कसं तुम्हाला? नहीं, आता काय, आता पहला अभी एक एग्जाम्पल मैं आपको बोलता हूँ. पनीर टिक्का मसाला, जो कस्टमर का पनीर टिक्का मसाला पहले बोल रहा था तुम्हारा पनीर टिक्का मसाला ऐसा आ रहा था, अभी हमको कस्टमर को समझाना है कि पहले हम थोड़ा बहुत कलर यूज़ कर रहा था, अभी बिना कलर का नेचुरल आपको फूड मिल रहा है. हाँ, हम लोग सब नेचुरल यूज़ कर रहे हैं. ये कस्टमर को भी बदलना पड़ेगा, कस्टमर का भी माइंड में डालना पड़ेगा. कस्टमर को भी दिमाग में कलर रहेगा तो खाना अच्छा है. नहीं, ये गलत बात है. अभी हम इतना दिन से हम लोग खाना बना रहे हैं, बहुत अच्छे से खाना ये हो रहा है. जो भी बिना कलर का, ग्रीन कलर रहने दो या रेड कलर रहने दो, जो भी है बिना कलर का खाना बना रहा है. इसको वजह से मेनू में भी कुछ चेंजेस नहीं किया. आगे करेंगे, अभी नहीं, लेकिन पहले हमको कस्टमर का मेंटालिटी बदलना है. एक आणखी वाटतंय मला, जो मला वाटतं एक सामान्य नागरिकाला प्रश्न पडेल
की हॉटेल चालक चांगल्या पद्धतीचं जर जेवण देत आहेत त्याच्यामध्ये कलर यूज होत नाही, काही नाही आहे, मग फूड क्वांटिटी कमी होणार आहे का तेवढ्या रुपयांमध्येच? नाही नाही, क्वांटिटी पण तेवढंच राहणार आहे आपल्याला. क्वांटिटी पण तेवढंच आहे आपलं, क्वालिटी पण क्वालिटी आपला वाढला आता जास्त. अच्छा कसा लागला कदाचित म्हणजे फूड कलर यूज होत नाही आहे, पनीर स्वतः बनवतायत, मसाले स्वतः आहेत, तर कदाचित हे वाढणार आहे, क्वालिटी वाढणार आहे असं ते म्हणतात. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, सगळीकडं म्हणजे छोटा व्यापारी असो किंवा मोठे हॉटेल्स असो किंवा छोटे स्टॉल्स असो, सगळ्यांसाठी नियम सेम केले. लोक म्हणतात की मोठ्या हॉटेलवाल्यांना परवडतं, पण छोट्या हॉटेलवाल्यांना ते परवडेल का, ह्याच्यावर काय सांगाल? छोटा होटल वाला इतना ही सब कुछ नहीं कर सकता. अन्न बेसल का जो अपना फूड एंड ड्रग का जो नियम है वो 100% नहीं कर सकते, लेकिन मेरा हिसाब से एक स्वच्छता और एक जो मटेरियल यूज़ करते हैं वो अच्छा वाला मटेरियल को 10 रुपये बढ़ा के दे दो, कस्टमर को 10 रुपये बढ़ा के दे दो, लेकिन अच्छा स्वच्छता रखो, अच्छा मटेरियल रखो, कलर यूज़ करने का जितना होता है उतना कम करो, अपना कस्टमर का सेहत का ख्याल रखो, बस इतना ही कहना चाहता हूँ मैं. पण एवढा नक्की आहे की तुम्ही सॅटिस्फाय आहात ह्या नियमांमुळं जे फूड आणि अन्न आणि औषध प्रशासनानं घेतले आहेत? 101% योग्य है. 101% मुंडे साहब का साथ हम भी है. हम होटल वाला ऐसे होटल, क्योंकि ये अच्छे अच्छे होटल वाले का नाम थोड़ा सा बदनाम हो रहा है इसका वजह से, तो हम बोलते हैं कि हम मुंडे साहब के साथ में है. हम मुंडे साहब का जो भी कर रहे हैं वो सब हम जितना होता है उतना करके ले रहे हैं, हम इतना ही बोल सकते हैं. ही होती यांची प्रतिक्रिया. एक मालक अन्विता हॉटेल जवळपास 30-40 वर्षापासून सुरू आहे, त्यांची ही प्रतिक्रिया होती. आपण सामान्य नागरिकांपर्यंत ही जाणार आहोत, त्यांना काय वाटतं. अन्विता हॉटेलमध्येच आहोत आपण, आणि जसं आता यांच्या मालकाची प्रतिक्रिया घेतली, एका सामान्य नागरिकाची, एका ग्राहकाची प्रतिक्रिया आपण बघणार आहेत. नमस्कार सर, नाव काय आपलं? नमस्कार, किशोर उपाध्याय. किशोर सर, अन्न आणि औषध प्रशासनानं काही नियम लावून दिलेत, तुकाराम मुंडे साहेबांनी काही नियम लावून दिलेले आहेत. या नियमांबद्दल तुम्ही काय सांगाल? काय वाटतं एक सामान्य नागरिक म्हणून? सामान्य नागरिक म्हणून मुंडे साहेबांनी जे निर्णय घेतला आहे ते क्रांतिकारी निर्णय आहे. त्यामुळं हॉटेल मालक किंवा इतर क्षेत्रात एकदम क्रांती, स्वच्छता सुरुवात झाली, जागरूक झालेत, आणि त्यामुळं सामान्य नागरिकाला चांगलं प्रतीचं अन्न खायला भेटायला आहे, जागोजागी स्वच्छता बघायला भेटायली, दहशत निर्माण झाली त्यांच्या नियमाची, आणि त्याचा फायदा जनसामान्याला झाला. भेसळयुक्त अन्न कमी झालं. बरं, पण एक कस्टमर म्हणून बऱ्याचदा आता जसं सांगितलं बाहेर की फूड कलर वापरणार नाहीत म्हणून रंग येणार नाही पनीर टिक्क्याला, तर ते तुम्ही ॲक्सेप्ट करू शकता का? नाही, ते दिखाव्यापेक्षा आपल्याला वास्तव चांगलं राहील, का की शरीराला चांगलं असेल तरच अन्न आहे. हे लोकांनी आर्टिफिशियल अन्न तयार केलं, आजपर्यंत लोकांना माहीत नव्हतं, पण आता जनजागृती झाली, हाताला कलर लागणंच बंद झालं. आणखी एक प्रश्न आहे, ह्याच्या आधी तुम्ही हॉटेलमध्ये आलेला आहे, तर पहिल्या चवीमध्ये, आत्ताच्या चवीमध्ये, किंवा पहिल्या जे तुमचा एक्सपिरियन्स होता ओव्हरऑल, त्याच्यात आणि आजच्यात काय फरक आहे? नाही, अन्विता हॉटेलला बसायचं कारण काय, जे टेस्ट पहिली होती तेच आज पण आहे, म्हणूनच आमचं इथं सारखं येणं जाणं असतो. एकदम व्हेरी गुड. आणि कायम क्लीननेस असतो, सर्विस पण चांगली आहे, आणि बोलणं वगैरे सर्विस एकदम ओके. धन्यवाद सर. सध्या आपण आहोत सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स येथील तात्या वडापाव सेंटरमध्ये. अर्जुन कदम जे वडापाव सेंटरचे मालक आहेत ते आपल्यासोबत आहेत. अनेक वर्षापासून त्यांचा वडापावचा इथं बिझनेस सुरू आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. डायरेक्ट प्रश्नाकडे येतो. जे आत्ता अन्न आणि औषध प्रशासनानं नियम नवीन तयार केलेले आहेत, त्याच्यामुळं काय फटका बसला आहे, काय प्रॉब्लेम्स येत आहेत का, काय म्हणणं आहे तुमचं? आमचं एवढंच म्हणणं आहे की हे औषध प्रशासनाने हे केलं आहे, सर्वसामान्य जनतेसाठी चांगलं केलेलं आहे. कारण जे समजा भेसळ होत होती ती कमी प्रमाणात व्हायला लागली. आता सध्या आळा बसला आहे, कमी प्रमाणात की फुल आळा बसला आहे. ते जे साहेबांनी केलं आहे ते योग्य निर्णय घेतला आहे. पण एक व्यावसायिक म्हणून खिशावर फटका बसलाय का? नाही, थोडाफार बसला, पण चांगली गोष्ट आहे. प्रशासनाने जे केले ते योग्य आहे. तुमच्या वैयक्तिक धंद्यावर याचा काय परिणाम काय झाला? यावर परिणाम काही नाही झाला, उलट धंद्यामध्ये सुधारणा व्हायला लागली. लोकांच्या मनामध्ये जे चांगलं खायला भेटायला लागलं, भेसळयुक्त मिळाना, चांगलं ओरिजिनल खायला भेटावं, धंद्यात वाढ झाली समजा आमच्या.
आर्थिक फटका बसलाय नाही बसलाय त्यांनी? नाही. पण मी आता जेव्हा बाहेर चर्चा करत होतो बरेच जण म्हणत होते की इथं वडापावची चटणी खूप फेमस होती, पण ती आता मला दिसत बंद केलेली दिसतीये. का केली? कारण चटणीचा कसा विषय आहे, कारण चटणीचं मटेरियल बाहेरून येत होतं, त्याचं काय समजा गॅरंटी देता येत नव्हती ना. आमच्या जसं आम्ही स्वतः वैयक्तिक बनवतो पदार्थ, त्याची फुल गॅरंटी देऊ शकतो. म्हणजे ते कुठं ना कुठं याचा इफेक्ट, म्हणजे हा डायरेक्ट इफेक्ट आहे या नियमामुळे आलेला तुमच्या धंद्यात? त्याचं आहे ना समजा, त्यामुळं आम्ही आमच्या ह्याने दिलेला गॅरंटेड माल देतो समजा आम्ही बनवून प्युअर तेलामध्ये. आत्ता तर समजा सुरू झालं आहे प्रकरण, अत्यंत प्रौढ म्हणजे पुढच्या पद्धतीचे निर्णय घ्यायला तुकाराम मुंडेंनी सुरुवात केली आहे. पण एक अजून प्रश्न आहे की याच्या आधी नियमित लोक येऊन चेक करायचे का की अन्नाची क्वालिटी काय, जी तुम्ही प्रोव्हाइड करताय त्याची क्वालिटी कशी आहे, चेक होत होतं का? होत असेल तर त्यावेळेसचा तुमचा अनुभव आणि आत्ताचा अनुभव दोन्ही सांग. येत होते ना, चेक करीत होते. सध्या कसं आहे, साहेबांनी जो निर्णय घेतला आहे ते कडक घेतलेला आहे. कारण भेसळ होण्यासारखं काहीच राहिलं नाही आता शिल्लक. तुम्हाला असं म्हणायचं आहे का, म्हणजे जे पहिले तुम्ही म्हणता चेक करत होते, पण भेसळीला आळा आत्ता बसलाय, मग ते चेक करणारे योग्यरित्या करत नव्हते, काय होत होतं? करत होते ना, पहिले पण चेक करत होते, चांगली व्यवस्थित करत होते. आता साहेबाचं कारण कसं झालं आहे, पूर्ण टोटली त्यांनी हे केलं, रिस्पॉन्स भेटायला लागला आता समजा धंद्यावर. लोकांच्या मनामध्ये जे संभ्रम होता तो कमी होताना दिसतोय का, की बाहेरचं खाल्ल्यावर तब्येत खराब होते, तेल योग्य वापरत नाहीत, हे जे लोकांमध्ये संभ्रम होता तो कमी होताना दिसतोय का? काय अनुभव आहे नेमका? नाही, पहिला कसं होतं, आता लोकांना चांगलं भेटायला लागलं आहे. भेसळयुक्त समजा ऑटोमॅटिकच बंद झालं आहे ना. न्यूजवर चॅनलवर हे बघून, बातम्या बघून पब्लिकचा भरवसा वाढला आहे समजा. कारण भेसळयुक्त माहिती झाली ना आता, आणि प्रत्येक व्यवसायावाला सावधान झाला आहे समजा. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न की ओव्हरऑल तुम्ही मला बेसिक गोष्टी सगळ्या सांगितल्या, पण आता जे सामान्य नागरिक आहेत तुमच्याकडे येणारे, त्या सामान्य नागरिकांकडून काही वेगळा प्रतिसाद मिळतोय का? नाही ना, सामान्य नागरिकाकडून एवढंच व्हायला लागलं आहे, चर्चा एवढी ऐकायला मिळायला लागली. कारण जे समजा भेसळयुक्त हे होतं तर त्याच्यावर आळा बसला. आता बिंदास खायचं आहे समजा, काही लोड नाही आहे समजा खाण्याच्या याला बाबतीत. पण साहित्य तुम्ही पहिलेही हेच यूज करत होतात का, की आत्ता चेंज केलं? नाही, आम्ही पहिल्यापासून, आमचं कसं आहे, जुना धंदा आहे. आम्ही पहिल्यापासून काळजी घेतो समजा, पहिल्यापासून जे मटेरियल वापरतो तेच वापरतो. पण आता काय व्हायला लागलं माहीत आहे का, सगळे एक्सपायर डेटचे माल बघायची गरज नाही, ऑटोमॅटिक एकदम न्यू ह्याच्यामध्ये माल यायला लागला आहे, फ्रेश माल यायला लागला समजा. तेव्हा त्या प्रतिक्रिया अर्जुन कदम यांच्या, लोकांच्याही प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. आत्ताच तुकाराम मुंडे यांनी काही निर्णय घेतलेत, अन्न आणि औषध प्रशासनानं काही नियमावली घालून घेतली. एक कस्टमर म्हणून, ग्राहक म्हणून सगळ्यात पहिलं डोक्यात काय येतं या नियमांच्या आता अंमलबजावणीनंतर? चांगली आहे ना नियमावली. पहिलं समजा काही वडापाववाले, काही हॉटेलवाले पाम तेल वापरत होते, तर आता समजा शुद्ध तेल वापरायला लागलेत ना, त्याच्यामुळं तर चांगलं आहे ना. याच्यामुळं सामान्य नागरिकांना फायदा आहे ना. पण सामान्य नागरिकांच्या खिशावर फटका बसतोय काय? फटका बसतोय ना, भाव वाढलेत ना. पहिलं भेसळ होतं तर समजा भाव 2-4 रुपयांनी कमी जादा होते, तर आता भाव वाढ झालेली आहे ना. आणि बीड जिल्ह्यामध्ये सगळीकडे असंच प्रमाण बघायला भेटते का सध्या तुम्हाला? हा, सगळीकडे वडवणी, बीड सगळीकडे असंच प्रमाणे. अच्छा. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे, आता तुम्ही इथं खाताय, इथं किती वर्षापासून येता इथं? बऱ्याच दिवसापासून येतोय. काय फरक दिसतोय का पहिल्यात आता? पहिले चटणी ते होती, आज तसं काही दिसना. इथं चटणी बिटणी काही दिसना. चटणी त्यांनी आत्ताच सांगितलं भेसळयुक्त सगळं बंद करायला लावलं, म्हणजे ती भेसळ कदाचित त्यांची नसावी. तर त्यांनी सांगितलंय की वरून माल येत होता तो बंद केलाय, तर मग आता म्हणजे खाताना वाटतंय का की मिस करताय, चटणीला मिस करताय? चटणीला मिस करते, पण त्याच्यात समजा भेसळ असली तर चांगलं नाही, हे शुद्धच खाल्लेलं. अगदी बरोबर. नाही भेटली. या होत्या लोकांच्या प्रतिक्रिया, ग्राहकांच्या प्रतिक्रिया. माझ्यासोबत आहेत कॅमेरामॅन मुकुंद, मी विश्वजित, लोकाशा TV.